BF, आज आपल्याला एका समारंभाला जायचं आहे. सर बारकर यानं रामला सांगितलं ते त्याला ब्लडी फूल किंवा BF असं म्हणायचं. 1.5 वर्षात त्यानं कधीही रामला त्याच्या नावानं किंवा भोसले म्हणून हाक मारली नव्हती. पण 1.5 वर्षात सारंच काही बदललं होतं. एक ब्लडी फुल इंडियन सर साहेबांच्या गळ्यातला ताईत झाला होता. त्यांच्या कोणाही शिष्याला किंवा विद्यार्थ्याला सर साहेबांचं इतकं प्रेम, जिव्हाळा किंवा जवळीक मिळाली नव्हती. रामने पहिल्या दिवसापासून अथक परिश्रमाला सुरुवात केली होती. एक तर त्याला आगापिछा काहीच नव्हता, दुसरं काही व्यवधानं नव्हती, आवडी नव्हत्या किंवा मित्रमंडळी जाऊन गप्पा गोष्टी करायची हौस होती. घरीही जायची ओढ नव्हती. राम झपाटल्यासारखं सर साहेबांची विद्या आत्मसात करायच्या मागं लागला. तो जवळजवळ 24 तास त्या क्लिनिकमध्ये असायचा. सर साहेब तेथे असे पावे तो एकही क्षण त्यांना सोडायचा नाही. त्यांचा प्रत्येक संकेत, भावना आणि हावभाव तो ओळखायला लागला आणि दुसरं कोणीही सर साहेबांची इच्छा पूर्ण करण्याआधीच तो तत्परतेने आणि जिव्हाळ्यानं ती पूर्ण करायचा. सर साहेब जे जे बोलतील ते सारेचा सारे जीवाचे कान करून ऐकायचा आणि डोक्यात साठवून घ्यायचा. त्यांचा एकही शब्द त्याने खाली पडू दिला नव्हता. दवाखान्यात सर साहेब पेशंटशी, स्टाफशी आणि विद्यार्थ्यांशी कसे वागतात, त्यांना काय आणि कोणत्या सूचना देतात हे तो ऐकायचा. त्यांनी सांगितलेल्या अभ्यासाच्या नोट्स घेणं, बारकावे टिपून घेणं आणि सर साहेबांनी विचारल्यावरच बोलणं किंवा मतप्रदर्शन करणं हे त्यानं अंगात मुरवून घेतलं. सर साहेबांच्या कपड्या लत्त्यांच्या, खाण्यापिण्याच्या आवडी निवडी सुद्धा त्यानं समजावून घेतल्या. एका अर्थाने राम सर साहेबांशी एकरूपच झाला होता. झोपेत सर साहेबांनी कूज पलटली तरी त्याला जाग येत असे. ही एकात्मता, शिकण्याची विलक्षण आणि संपूर्ण शरणागती सर साहेबांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. आणि हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हापासून राम त्यांचा अत्यंत आवडीचा शिष्य आणि विद्यार्थी झाला. हळूहळू त्या दोघांमध्ये एक गोड आणि अतिसुखद असा भावनिक संबंध निर्माण झाला. सर साहेब त्याला मानसपुत्र मानायला लागले आणि राम त्यांना पिता. या प्रेमसंबंधाबरोबर रामने सर साहेबांच्या मसाज विद्येचे मर्म आणि बारकावे समजावून घ्यायला सुरुवात केली. त्यांचं शरीरशास्त्राचं आणि शरीरातल्या एकेका नाडीचं आणि स्नायूचं कार्य, परस्पर संबंध, परस्परावलंबित्व त्याला समजायला लागलं. व्हिएन्नामध्ये शिकलेल्या त्याच्या ज्ञानाहून हे अधिक सखोल आणि गूढ ज्ञान होतं. त्यात सूक्ष्मता आणि बारकावे होते. त्याचबरोबर सर साहेबांचे कसबही तो आत्मसात करायला लागला. रोगाचे निदान आणि व्याधीवरचा अचूक उपाय सांगण्यात त्याच्यात विलक्षण अचूकता यायला लागली. सर साहेबांच्या प्रेम आणि जिव्हाळ्याच्या संबंधामुळे आणि विश्वास प्राप्त केल्यामुळे रामची ब्रिटनच्या राजघराण्याशी आणि मोठमोठ्या सरदार मनसबदारांशी आत्यंतिक जवळीक निर्माण झाली. सर बारकर सुद्धा रामच्या क्षमतेबद्दल, तळमळ आणि जिज्ञासू वृत्तीबद्दल मुक्तपणे तारीफ करायचे. हळूहळू सर साहेबांनी रामला त्यांची अत्यंत गुप्त आणि गूढ विद्या फिंगर टच मसाज शिकवली. तिचं रहस्य, मर्म आणि प्रत्यक्ष उपयोगांसकट शिकवली. ही पद्धती म्हणजे स्वीडिश आणि ब्रिटिश मसाज पद्धतीचा सुरेख संगम होता आणि ती पूर्णपणे सर बारकर यांची निर्मिती होती. या सर्व अभ्यासात रामला आपली अंतःप्रेरणा शक्ती विकसित करण्याची विद्या सुद्धा सर साहेबांनी शिकवली. 1.5 वर्षातल्या या प्रगतीनं राम विलक्षण खुश होता, प्रसन्न होता. ही प्रसन्नता, तृप्ती आणि सर साहेबांच्या मानसपुत्राचे स्थान मिळाल्याचा आत्मगौरव त्याच्या चेहऱ्यावर झळकायला लागला होता. या तृप्ती आणि प्रसन्नतेचं आणखीन एक कारण होतं नव्हे, कदाचित तेच महत्वाचं कारण होतं, आणि ते म्हणजे मयूरशी झालेली भेट आणि तिचा सहवास. संध्याकाळच्या पार्टीला बराच वेळ होता आणि मध्यंतरात सर बारकर यांच्या क्लिनिकमध्ये दुसरं कामही नव्हतं.
बसल्या बसल्या रामला मयुरीशी झालेल्या भेटीचा प्रसंग आठवला. लंडनमधील उबदार हिवाळ्यातली ती संध्याकाळ. कडाक्याची थंडी पडायला सुरुवात व्हायची होती, पण हवेत सुखद गारवा होता. सूर्यास्त व्हायला थोडा अवकाश होता, त्यामुळे त्या गारव्यातही सूर्याच्या किरणांची ऊब चाखायला हजारो तरुण तरुणी फिरायला बाहेर पडले होते. एकमेकांच्या कमरेत हात घालून गुलुगुलू गोष्टी करणाऱ्या त्या असंख्य पारव्यांना पाहायला प्रौढ, वृद्ध आणि म्हातारेही बाहेर पडले होते. साऱ्या वातावरणात एक धुंदी, मस्ती आणि रोमांस भरलेला होता. पण थेम्स नदीचा हा कोपरा त्या मानानं निर्जन होता. कदाचित वस्तीपासून दूर असल्यामुळे असेल, कदाचित फार एकांतात असेल, कदाचित गरिबांच्या वस्तीपाशी असेल. तिथे मात्र या रोमांचित करणाऱ्या संध्याकाळची पुसटशी छाया पण पडली नव्हती. नदीकाठी गुलमोहराच्या झाडाखाली राम बसला होता. सर बारकरांनी त्याला आज फार मोठं प्रशस्तीपत्रक दिलं होतं. यू BF, यू आर गोइंग टू बिकम अ ग्रेट अथॉरिटी इन मसाजिंग. राम तृप्त होता आणि प्रसन्नही होता. लंडनमधील वास्तव्य सत्कारणी आणि ध्येयपूर्तीकडे नेणारे ठरत होते, पण 4 लोकात आनंद प्रकट करायला कोणी मित्र नव्हते की प्रेमी. म्हणून तो या एकांतात येऊन बसला होता. तेवढ्यात रस्त्यावर काहीतरी अपघात झाल्यासारखा आवाज आला. मोटरसायकलचे ब्रेक करकन लागले आणि पाठोपाठ एका लहान मुलाचा किंचाळण्याचा आवाज आला. रामनं वळून पाहिलं. एक लहान मूल किंचाळत होतं आणि त्याची आई त्याला उचलून रडत होती. पाहता पाहता बरेच लोक जमा झाले. मोटरसायकलवालाही थांबला होता आणि सारे जण त्या मुलाला पाहत होते. राम सुद्धा तेथे पोहोचला. सुदैवानं त्या मुलाला कुठेही जखम झाली नव्हती की रक्तस्राव झाला नव्हता, पण ते मूल पायाला हात लावू देत नव्हतं. सारखं किंचाळून किंचाळून रडत होतं. त्याची आई असहाय्य होऊन पाहत होती आणि सायकल स्वार अपराधी स्वरात तिची वारंवार क्षमा मागत होता. काय झालं आहे हे रामच्या लक्षात आलं. तो समोर झाला. मॅडम, चिंता करू नका, 5 मिनिटात तुमचं मूल हसायला लागेल, असं म्हणून त्यानं त्या मुलाला कडेवर घेतलं. त्याचा उजवा पाय घोट्यातून निखळलेला दिसत होता. मुलाला घेऊन राम खाली बसला. त्यानं पाय पसरून मुलाला पायावर आडवं केलं आणि त्याच्या मांड्यापासून हळूहळू नाजूक हातानं मसाज करायला सुरुवात केली. तोंडानं राम एक सुंदर इंग्लिश धून वाजवत होता. मुलाचं लक्ष त्या धुनेकडे वेधलं आणि त्याचं रडणं कमी झालं. पाहता पाहता रामने मुलाच्या घोट्याला हळूवार मसाज केला आणि एकदम हलकासा झटका देऊन पाय सरळ केला. आणि काय आश्चर्य, ते मूल रडायचं थांबलं. त्याच्या वेदना नाहीशा झाल्या होत्या आणि ते मूल रामच्या शिळेमधून वाजवल्या जाणाऱ्या गाण्याला टाळ्या वाजवायला लागलं. जमलेले सारे पादचारी आणि वाटसरू तर थक्क झाले होते. आईने मुलाला जवळ उचलून घेतलं, पण मूल रामलाच बिलगून होतं. सायकल स्वार तर भारावून गेला होता. त्यानं रामच्या हातात 100 पाऊंडाची नोट ठेवली. माय डिअर, यू हॅव सेव्ड टू मी टुडे. रामने नम्रपणे ते पैसे नाकारले. आय लव्ह चिल्ड्रन, आय कॅनॉट सी देअर सफरिंग. रामकडे कृतज्ञतेचा एक कटाक्ष टाकून आणि त्याचे आभार मानून ती आई आपल्या मुलाला घेऊन निघून गेली. जमलेले सारे पांगले. आपल्या जागेकडे जायला राम वळला. तुम्ही भारतीय म्हणजे महाराष्ट्रीयन आहात? कुणाचा तरी अतिशय मंजूळ आणि मधुर स्वर त्याच्या कानावर आला. रामनं वळून पाहिलं आणि समोरचं अद्वितीय लावण्य पाहून त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. केवड्याच्या पातीसारखी रसरशीत कांती आणि काळेभोर आणि मृगनयनाने लाजावं इतकं सुंदर नेत्रद्वय हे तिचं खास वैशिष्ट्य होतं. भुवया वक्र आणि कर्णस्पर्शी होत्या. केशकलाप अतिशय रेशमी, किंचित तपकिरी. सोनेरी झाक असलेला व घनदाट नासिका धारधार आणि तिचा करारी बाणा दाखवणारी मध्यभागी किंचित बाक असलेली मान डौलदार आणि सुईसारखी निमुळती. अतिशय रेखीव बांधा आणि सौष्ठवपूर्ण शरीर.
राम संमोहित झाल्यासारखा खिळून त्या अद्भुत सौंदर्याकडे पाहत राहिला. आय से जेंटलमॅन, आर यू फ्रॉम इंडिया? मुक्त हास्य पाठोपाठ पुन्हा ते शब्द गुंजन झाले. आता भानावर येणं आवश्यक होतं. हो, मी शुद्ध भारतीय आहे. तुम्ही सतार वाजवता? कशावरून म्हणता तुम्ही असं? मघाशी त्या बाळाला ज्या पद्धतीनं मसाज केलात त्यावरून असं वाटलं मला. तुमचं रीडिंग बरोबर आहे. थांबा, मी सतारिया नाही, पण मानवी शरीर हे ईश्वरानं एखाद्या सतारीसारखं निर्माण केलं आहे आणि आपण जर त्या शरीरातल्या वेगवेगळ्या तारांना छेडू शकलो तर दुःख आणि वेदना नावाची गोष्ट जगात राहणार नाही. खरं की नाही? रामनं प्रतिप्रश्न केला. म्हणजे मनाची दुखणी, हृदयाला जाळणाऱ्या चिंता सुद्धा तुमच्या पद्धतीनं जाऊ शकतात? चेहऱ्यावर विस्मयाचे मोहक भाव उमटत होते. अर्थात मन आणि शरीर, हृदय आणि शरीर हे काही दोन वेगळे भाग आहेत. एक बिंब आहे तर दुसरं प्रतिबिंब. एक सागर आहे तर दुसरे लहर. म्हणून एक आंदोलित झालं की त्याचे तरंग दुसऱ्यावर उमटतात. ते तरंग दुःखदायी झाले की वेदनेमध्ये आणि शारीरिक दुखण्यांमध्ये परावर्तित होतात. खरं की नाही? वेल, तुमचं बोलणं विचार करायला लावणार आहे, पण तुमच्या बोटात जादू आहे खरं. नाहीतर त्या मुलाला ते दुखणं फार त्रासदायक ठरलं असतं. बाय द वे, माझं नाव मयुरी. मी राम भोसले. परिचय झाला. एक दोन भेटी झाल्या आणि रामला कळलं की मयुरी नुसती लावण्य लतिका नव्हती, तर ती भारतातल्या एका प्रख्यात राजघराण्यातली होती. अतिशय बुद्धिमान, तल्लख आणि प्रतिभावान म्हणून ब्रिटनमध्ये ती प्रसिद्ध होती. सर्वच बाजूनी तफावत होती आणि महदंतर होतं. कुठेही काही साम्य नव्हतं, ना वैभवात, ना शिक्षणात, ना दिसण्यात, ना पात्रतेमध्ये. पण कोणत्या तरुण मनानं या बाबींचा विचार केला आहे? राम सुद्धा त्याला अपवाद नव्हता. मयुरीला पाहिल्यापासून त्याचं चित्त स्थारावर राहत नव्हतं. सारखा तिचाच ध्यास आणि चिंतन तिचंच. बाप सरळ आणि साधी होती. राम मयुरीच्या प्रेमात पडला होता आणि जितका तितका तो तिच्या जवळ जात होता तितके तितके तिचे अद्वितीय गुण त्याच्या डोळ्यात भरत होते आणि काळजात घर करत होते. तिचं स्मित, तिचं हास्य, तिचे हावभाव, तिची बुद्धिमत्ता, तिचे प्रगल्भ विचार, तिची अनुकंपा आणि हृदय कोमलता सारच्या सारं जीव खेळणं होतं. शिवाय रुद्रवीणा हे तिचं आवडीचं वाद्य होतं आणि त्यात तिचं कसब वाखाणण्यासारखं होतं. तिनं रामचा जीव घेतला नव्हता, पण जीव ओढून मात्र घेतला होता. पण आपल्या भावना प्रकट करायची रामला अतिशय भीती वाटत होती. त्यानं खरं तर त्याची संपूर्ण कहाणी तिला ऐकवली होती, तरीही त्यांच्या भेटीगाठी चालूच होत्या. राम अशा मधुर स्मृती रंगामध्ये हेलकावे खात होता. तो सर साहेबांनी त्याला म्हटलं, कमाल BF, पार्टीला जायची वेळ झाली. सायंकाळी 7च्या सुमारास सर बारकर यांच्या आलिशान कारमधून ते दोघंही पार्टीच्या स्थानी पोचले. तोपर्यंत फारच थोड्या सन्माननीय व्यक्ती आल्या होत्या. सर साहेबांनी एका दोघांशी हस्तांदोलन केलं. रामची ही ओळख करून दिली. चौथी व्यक्ती समोर आली ती ब्रिटिश मेडिकल सोसायटीची अध्यक्ष डॉक्टर विलियम स्कॉट होती. सर साहेबांनी त्यांचा हात हस्तांदोलनासाठी समोर केला आणि डॉक्टर स्कॉट यांनी सर साहेबांचा पूर्ण पंजा हातात न घेता केवळ त्यांच्या उजव्या हाताची बोटं हातात घेतली. बाप दिसायला केवढी साधी, त्यात काही चुकलं किंवा गैर आहे असं कुणालाही वाटलं नसतं. पण हा प्रश्न तुमचा आमचा सामान्यांचा नव्हता. ती 50-60 वर्षापूर्वीची गोष्ट. तेव्हा ब्रिटनमध्ये सामाजिक रीतिरिवाजांचे प्रोटोकॉल आणि एटिकेट्स कमालीचे महत्त्व होते. शिष्टाचाराचे सारे संकेत आणि रिवाज पाळले गेलेच पाहिजेत यावर प्रत्येकाचा कटाक्ष होता. आणि त्या रिवाजात अशा प्रकारचे हस्तांदोलन करणं म्हणजे एक अत्यंत अशिष्टपणाचे, असंस्कृत आणि उद्धटपणाचे समजले जात होते. समोरची व्यक्ती आपल्या बरोबरीची नाही, आपल्याहून दर्जाने, ज्ञानाने आणि प्रतिष्ठेने कमी आहे असं 4 लोकात दाखवायची ती एक संधी होती. आणि डॉक्टर विलियम स्कॉट यांनी त्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला होता. एकतर डॉक्टर स्कॉट हे सर साहेबांना डॉक्टर समजतच नव्हते. ते त्यांना गावठी वैदू समजत.
त्यात खुद्द राजाने बारकर साहेबांना सर हा किताब दिल्यामुळे त्याचा राग होता तो डॉक्टर स्कॉट याने अशा पद्धतीने प्रकट केला. रामच्या चाणाक्ष नजरेने हे सारे टिपले होते. आपला जाणून बुजून अपमान करण्यात आला आहे हे सर साहेबांच्या लक्षात आलं. त्याने क्षणाचाही विलंब न लावता तोल गेल्यासारखं दाखवून आपला डावा हात पुढे केला. डॉक्टर स्कॉट यांच्या उजव्या हाताचं कोपर धरलं आणि अजस्त्र शरीराच्या अवाढव्य सामर्थ्याचा आणि आपल्या शरीरशास्त्राच्या ज्ञानाचा उपयोग करून डॉक्टर स्कॉट यांच्या कोपराला एक झटका मात्र दिला. दुसऱ्या क्षणी डॉक्टर स्कॉट वेदनेने किंचाळायला लागले. त्यांचा उजवा हात कोपरापासून निखळला होता. जिकडे तिकडे धावपळ झाली. बघणारे धावले आणि तिथे असलेले डॉक्टरही धावले. जो तो डॉक्टर स्कॉट यांना मदत करायला लागला. त्यांना प्रथमोपचार देण्यात आले. तपासण्या करण्यात आल्या. मेडिकल सोसायटीचे अध्यक्ष म्हटल्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची रीग लागली. तो पावे तो सर साहेब आणि राम तिथून सटकले होते. डॉक्टरांनी निदान केलं. स्कॉट यांच्या कोपऱ्याचं हाड सरकलं होतं. सांध्यापासून निखळलं होतं आणि त्यांना सर्जरीशिवाय उपाय नव्हता. डॉक्टर स्कॉच यांची गळचेपी झाली होती. चूक त्यांची होती. गुन्हा त्यांनी केला होता. त्यात सर साहेबांचा तोल गेला आणि त्यांनी आधारासाठी स्कॉट यांचा कोपरा धरला हे अनेकांनी पाहिलं होतं. त्यामुळे सर साहेबांना कुणीच दोष देत नव्हतं. या घटनेला 7-8 दिवस झाले. डॉक्टर स्कॉट यांचा हात प्लास्टरमध्ये होता. ऑपरेशन शिवाय गती नाही म्हटल्यावर डॉक्टर स्कॉट जाम घाबरले होते. असेच उदास होऊन ते दवाखान्यात बसले होते आणि अचानक एकाएकी व कोणतीही सूचना न देता सर बारकर त्यांच्या दवाखान्यात शिरले. डॉक्टर स्कॉट घाबरून उभे राहिले. त्यांचा हात अभावितपणे समोर आला आणि नजरेचे पाते लवते न लवते तो सर साहेबांनी त्यांचा उजवा हात धरला. त्याला पुन्हा झटका दिला आणि काय आश्चर्य, डॉक्टर स्कॉट यांचे मोडलेले हाड आणि निखळलेला कोपऱ्याचा सांधा पूर्ववत झाला. त्यांच्या वेदना पूर्ण थांबल्या. ऑपरेशन शिवाय हाड जुळूच शकणार नाही अशी खात्री असलेल्या व आपल्याच वैद्यकीय ज्ञानाच्या अहंकारात असलेल्या डॉक्टर स्कॉट व ब्रिटनमधल्या इतर डॉक्टरांना या घटनेनं सर बारकर यांचं कौशल्य आणि वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या ज्ञानाबाबत पूर्ण खात्री पटली. लवकरच फार मोठा सोहळा करून ब्रिटिश मेडिकल कौन्सिलने सर बारकर यांना डॉक्टर ऑफ मेडिसिन या मानद उपाधीने गौरवान्वित केले आणि सर हर्बर्ट बारकर यांची फार दिवसाची मनीषा आणि महत्वाकांक्षा पूर्ण झाली.